रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये वादाची ठिणगी। डायलिसिस सेंटरच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद। पत्रिकेमध्ये केवळ तटकरे कुटुंबियांचीच नावं। भाजपचे खासदार धैर्यशील पाटील यांची नाराजी। नाशिकच्या गोदावरीची पाणी पातळी वाढली। चांदोरी गावातील अनेक मंदिरं पाण्याखाली। गोदावरीची पातळी वाढल्यानं अनेक ठिकाणी पूर सदृश परिस्थिती। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी घेतलं विठुरायाचं दर्शन। संगमनेरमधील मंदिरात घेतलं विठुरायाचं दर्शन। थोरातांनी सपत्नीक केली विठुरायाची पूजा। मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेच्या शाखांमधून मोफत मराठी शिकवण्यात येणार। हिंदी मराठी वादावर मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा। भंडाऱ्यातील मुख्याध्यापकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण। प्रशांत विद्यालय माटोरा येथील प्रकार। तर शाळेतील भिंत पाडल्याच्या कारणावरून मारहाण। मुख्याध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल। आषाढीच्या दिवशी पंढरपूरमध्ये जुनी इमारत कोसळली। रस्त्यावर चहाच्या गाड्यावर इमारत कोसळली। या घटनेमध्ये एक महिला आणि चहावाला जखमी। पुण्यामध्ये ओढे आणि नाल्यांवरील अतिक्रमणावर कारवाई। हिंजवडी माण मारुंजीतील अतिक्रमणावर कारवाई। पाण्याचा प्रवाह रोखून पूरस्थिती निर्माण केल्यानं महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची कारवाई। कल्याणच्या कोळसेवाडीसह विजयनगर परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड। मध्यरात्री टवाळखोरांनी 7 ते 8 गाड्या फोडल्या। तोडफोडीत गाड्यांचं मोठं नुकसान। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। नाशिकमध्ये दारूच्या कारणावरून पेट्रोल पंपावरील कामगारांना मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। या प्रकरणी 5 ते 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।